आणि जणू काही तिथे हे विराजमान झालेले आहे अशी कल्पना करा। डोळे मिटा थोडा वेळ आणि आपण बोधिवृक्षाखाली इथं आलेलो आहोत। हा पिंपळ वृक्ष म्हणून परिचित आहे। वनस्पती शास्त्रामध्ये या वृक्षाचं महत्त्व सांगितलेलं आहे। हा वृक्ष पूर्ण औषधी गुणांनी परिपूर्ण आहे। या वृक्षाची पानं औषधी आहेत, त्याच्यात औषधी गुणधर्म आहेत, याची छाल औषधी आहे, आवाज येतोय, जवळ धरत नाही, या औषधी गुणधर्म आहे। आणि या वृक्षा इकडे बघा, या वृक्षामधून रात्र आणि दिवस ऑक्सिजन आणि म्हणून या वातावरणाचं ऑक्सिजनचं प्रमाण संतुलित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात या वृक्षाची लागवड केली जाते। सुमन मुळगावकर हे फोटो काढला, व्हिडिओ आणि फोटो दोन्ही बी। त्यांनी जवळजवळ 500 एकराचा परिसर असेल, त्या परिसरामध्ये याच्या फांद्या तोडल्या, हां, फोटो आणि व्हिडिओ लागवड केली आणि एवढे तिथे जंगल झालेले बोधिवृक्षाचं जे पिंपरी चिंचवडमध्ये असते। त्यांनी जर टेम्पो रोडला जर गेला तर सगळी बोधिवृक्षाची झाडं पाहायला मिळतील। अशा पद्धतीने विविध औषधी गुणांनी परिपूर्ण असलेला हा वृक्ष, त्याचबरोबर या वृक्षाला महत्त्व तथागत भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं म्हणून आलेलं आहे। आणि अशा पद्धतीने या वृक्षाचं पूजन आपण करणार आहोत। तर सर्वप्रथम आदरणीय धम्मचारी संघादित्य यांना विनंती आहे की त्यांनी पुष्प अर्पण करावं आणि बोधिवृक्षाचं पूजन करावं। त्यानंतर धम्मचारी अनुमती तिथं त्यांना विनंती आहे की त्यांनी मेणबत्ती अर्पण करावं। इथे ठेवा, इकडे या मागं। अभयज्योतींना विनंती आहे की त्यांनी अगरबत्ती प्रज्वलित करावी। या ठिकाणी बोधिवृक्षाची 3 पारंपरिक वस्तू अर्पण करून पूजा होत आहे। सर्वांनी यानंतर त्रिवार वंदन करणार आहोत आपण। सर्वांनी हात जोडा, सगळ्यांनी म्हणायचं आहे बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। यानंतर बोधिवृक्ष गाथा आपण पठण करणार आहोत। सर्वांनी हात जोडायचे आहे। आपण माझ्या इकडे बघ। लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते। अर्थात तथागत बुद्धाने ज्या बोधिवृक्षाखाली बसून माळ, राग, द्वेष, मोह आणि मारसेनाने सर्व शत्रूंवर विजय मिळवून सर्वत्वाला ज्ञानास प्राप्त केले, त्या बोधिवृक्षास नमस्कार करतो। बोधिराज बुद्धाद्वारे पूजित आहे, मी सुद्धा याची पूजा करते। बोधिराज तुम्हाला माझा नमस्कार। पुढे
या बोधी वृक्षाखाली सर्वत्र आला मानस प्राप्त केले या बोधी वृक्षास. हे बोधिराज हे बोधिराज बुद्धाद्वारे पूजित आहे. बुद्धाद्वारे मी सुद्धा याची पूजा करतो. मी सुद्धा याची पूजा करतो. बोधिराज हे बोधिराज तुम्हाला माझा नमस्कार असो. तुम्हाला माझा नमस्कार असो. 3 वेळा बंद करायचा आहे. यानंतर या ठिकाणी ज्या पारंपरिक वस्तू घेतलेल्या महिला आहेत तर त्यांना विनंती आहे की त्यांनी सगळ्यात पुढं जायचं आहे आणि जिथे आपण पायऱ्यांवर चढणार आहोत तिथे दोन्ही बाजूला इकडे